ओके, आजचं लेक्चर जे आहे ते इलेमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. इलेमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट. त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला काय करायचं असतं की जे काही इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड कंपोनंट्स आहेत त्याचं तुम्हाला स्टडी करायचं आहे. डिव्हाइसेस असतील त्याचा स्टडी करायचा आहे. बट बेसिकली यू हॅव टू स्टार्ट विथ from which material the electronics components are made up of. Okay, so actually we have to study first the materials used in the electronics component. So very first chapter for the element of electronics is your semiconductor theory. Now semiconductor is nothing but generally materials are or divided into three types. एक असं मेटल, नॉन मेटल अँड सेमीकंडक्टर. ओके, सो मेटल्स आर द गुड कंडक्टर, मीन्स कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर्स असे बेसिकली टाइप्स असतात. सो कंडक्टर्स आर नथिंग बट ऑल टाइप ऑफ मेटल्स, while insulators means all type of non-metals. But the product or the material which possess property of both conductor and insulator, or the metal and non-metal, is called as semiconductor. So semiconductor is basically divided into two types. Semiconductor म्हणजे काय की ज्याच्याकडे समव्हॉट तो मेटलची पण प्रॉपर्टी कॅरी करतो, समव्हॉट तो नॉन मेटलची पण प्रॉपर्टी कॅरी करू शकतो. ठीक आहे. सो मेटल म्हणजे काय, मेटल इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो असं मटेरियल असणार आहे ज्याच्याकडनं तुम्ही इझिली तुमचं करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. ज्याच्यातून करंट फ्लो होतो, ज्या कंपोनंटमधून, ज्या डिव्हाइसमधून, जो काही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असेल, जो काही समजा तुमचं कॉमनली वेल नोन जे सगळ्यांना माहिती असा कंपोनंट म्हणजे एलईडी आहे. हा, तर एलईडी म्हणजे हा काय, सेमी कंडक्टिंग मटेरियल पासून बनवलेला असतो. आणि एलईडी मधून लाईट पास झाला की एलईडी काय होतो, ब्लिंक होतो, लाईट इमिट करतो तो. सो हे जे आहे, हे जे सेमी कंडक्टिंग मटेरियल्स, याला बेसिकली आपण दोन टाइप्स मध्ये क्लासिफाय करत असतो. पहिला जो टाइप असतो तो आहे इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर. ठीक आहे. इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर म्हणजे काय की सिम्पली तुम्ही कन्सिडर करा की ते इन्सुलेटर आहे किंवा नॉन मेटल्स आहे. म्हणजे काय की ज्याच्यातून अजिबातच करंट फ्लो होणार नाही. म्हणजे ते काय, दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. सो म्हणजे सेमी कंडक्टर in its pure form it always acts as an insulator or it always acts as a bad conductor of electricity. हा मेन पॉइंट लक्षात ठेवायचा की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय की जे सेमीकंडक्टर ते त्यांच्या प्युअर फॉर्म मध्ये असतात आणि त्यांच्याकडनं कुठलाही टाईपचा करंट फ्लो होत नाही. सो द प्युअर फॉर्म ऑफ सेमीकंडक्टर इथे पुढे मेन्शन केलेलंच आहे. द प्युअर फॉर्म ऑफ सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. व्हेरी कॉमन डेफिनेशन और व्हेरी सिंपल डेफिनेशन ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. पहिला पॉइंट क्लिअर झाला. इंट्रिन्सिक मीन्स व्हॉट, द सेमीकंडक्टर विच आर इन द प्युअर फॉर्म, also they are the bad conductor of electricity. That means we can say that they can be acts as an insulator. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता मला काय करायचंय, सेमी कंडक्टिंग मटेरियल जे आहे ते मला इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये किंवा कुठलाही डिव्हाइस किंवा कॉम्पोनंट डिझाईन करताना यूज करायचं आहे. तर यूज करण्यासाठी मला काय पाहिजे की त्याच्याकडनं करंट फ्लो झालाच पाहिजे. सो करंट फ्लो करण्यासाठी मला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये अशा काही प्रॉपर्टीज ऍड करावं लागतील की जेणेकरून त्याच्यातनं करंट फ्लो होणार आहे. सो त्यासाठी आपण काय करतो की त्याला कन्वर्ट करतो दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये, त्याला म्हणतो आपण एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. जसं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर प्युअर फॉर्ममध्ये असतात, तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण म्हणू इम्प्युअर फॉर्ममध्ये असतात. आता इम्प्युअर फॉर्म म्हणजे काय की सिम्पली त्याच्यामध्ये आपण कुठले तरी दुसरे प्रॉपर्टी, दुसऱ्या मटेरियलची प्रॉपर्टी ऍड करणार आहे. सो इम्प्युरिटी ऍडिशन टेक्स प्लेस इन केस ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सो ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी, after addition of impurity, whatever the formation of semiconductor takes place is called as extrinsic semiconductor. ठीक आहे. सो ही कुठल्या टाईपची इम्प्युरिटी आहे, कुठल्या टाईपच्या आपण ऍड करतो ते नंतर सांगेल. पहिले आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची पहिले डेफिनेशन बघितली, दॅट दे आर इन द प्युअर फॉर्म. बट अजून त्याची प्रॉपर्टीज काय काय सांगता येतील. सो प्रॉपर्टीमध्ये काय की एक्स्ट्रीमली प्युअर सेमीकंडक्टर आहे. सो त्याचा जो एनर्जी बँड डायग्राम आहे, एनर्जी बँड डायग्राम म्हणजे काय की जेव्हा तुमचे इलेक्ट्रॉन्सचे जे काही व्हॅलन्स शेल असतात, इनिशियली इलेक्ट्रॉन्स तुमच्या व्हॅलन्स बँडमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्या खाली जे इंटरनल जो असतो तुमचा न्यूट्रॉन जो असतो, न्यूट्रल, तर त्या स्टेटमध्ये तुमची एनर्जी झिरो असते. जसं जसं आउटर मोस्ट शेलकडे जातात तुम्ही, माझ्या मते फिजिक्समध्ये स्टडी केलं असेल, वेन यू गोज आउटसाइड दी और टुवर्ड्स दी व्हॅलन्स बँड, तर त्याची एनर्जी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बट व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स काय असतात, न्यूट्रल स्टेटमध्ये असतात. ते फक्त तिथे मूव्ह होत असतात. जेव्हा त्यांना तुम्ही एनर्जी देता, एनर्जी म्हणजे काय की करंट दिला, सप्लाय केला,
किंवा त्याच्याकडनं एखादा एक्सटर्नल सप्लाय दिला तर ते काय होतात, एक्साइट होतात अँड दे विल स्टार्ट टू मूव्ह फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. इन केस ऑफ इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर दोघांमधला जो गॅप असतो तो खूप मिनिमम असतो. मिनिमम असल्यामुळे काय होणार आहे की तुमचा सॉरी दोघांमधला गॅप जो काय असणार आहे तो मॅक्झिमम असणार आहे. मॅक्झिमम असल्यामुळे काय होणार आहे की इझिली इलेक्ट्रॉन्स मूव्ह होऊ शकत नाही टुवर्ड्स कंडक्शन बँड आणि त्यामुळे काय होतं की ते इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर जे आहेत ते ऍक्ट होतात ॲज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो एनर्जी बँड फिनॉमिना काय सांगतोय की दे ऍक्ट्स एज अ दे आर इन द प्युअर फॉर्म अँड दे ऍक्ट्स एज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. नेक्स्ट आहे, तुम्ही जर बघितलं तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की मला काहीतरी करंट फ्लो केलाच पाहिजे. सो त्यासाठी आपण नवीन फॉर्म करतो, इंट्रेन्सिकला एक्सट्रिन्सिकमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जेव्हा मला इंट्रेन्सिकला एक्सट्रिन्सिकमध्ये कन्वर्ट करायचं असतं त्यावेळेस मला काहीतरी इम्प्युरिटी किंवा दुसऱ्या मटेरियलची प्रॉपर्टी ॲड करायची असते. सो या प्रॉपर्टीवर ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीला काय म्हणतो आपण, डोपिंग. ठीक आहे. ह्या छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहेत त्या तुम्हाला लर्न करायचे. व्हॉट इज मीन बाय डोपिंग? डोपिंग इज नथिंग बट मेथड ऑफ ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी टू द प्युअर सेमी कंडक्टिंग मटेरियल इज कॉल्ड ॲज डोपिंग. ठीक आहे. सो इम्प्युरिटी ॲड केल्यामुळे काय होणार आहे, त्याची जी कंडक्टिव्हिटी ती चेंज होणार आहे, प्रॉपर्टी काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्यामुळे तो काय होणार आहे, इट विल ॲक्ट ॲज अ सम गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. सो हा कन्वर्ट झाला ॲज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. याच्यामध्ये आता इम्प्युरिटी ॲडिशन कोणत्या फॉर्मॅटचं आहे ते डिपेंड राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक सिम्पल एक्झाम्पल घ्यावं लागेल व्हॅलन्स शेलचं. ते मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करते की इम्प्युरिटी कशी ॲड केली जाते. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला इथे काय दिसतंय की दोन टाईप्सचे आहेत इम्प्युरिटी. एक आहे किंवा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये परत क्लासिफिकेशन होतं. एक आहे एन टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा आहे पी टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे. सो एन टाईप आपल्या म्हणजे आठवण लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या सोयीसाठी लक्षात काय ठेवायचं, एन मीन्स निगेटिव्ह अँड पी मीन्स पॉझिटिव्ह, हे तुमच्या सोयीसाठी. बट हे नसतं. एन मीन्स काय असतं, तुमचे ट्रायव्हॅलंट टाईप ऑफ इम्प्युरिटीज असतात. वाईल पी मीन्स काय असतात, pentavalent type of n means pentavalent type of impurity and p means trivalent type of impurity. आता ते काय आहेत ते मी तुम्हाला एक 2 मिनिटात सांगते. त्याच्यासाठी मला एक एक्झाम्पल तुम्हाला सांगावं लागणार आहे. सिम्पली ज्यांच्याकडे फिजिक्सचं जे आहे, फिजिक्समध्ये जर तुम्ही कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय मला ते सांगता येईल का? कोव्हॅलंट बँड, व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बँड? फिजिक्समध्ये स्टडी केला असेल आय थिंक सो लास्ट टाइम प्रिव्हियस सेमिस्टरला. व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बँड? Then you can understand the concept of extrinsic semiconductor. What is mean by covalent bond? Let me know. Ma'am, it is the sharing of electrons between the atoms. परत रिपीट करा परत. It is a sharing of electrons between the atoms. व्हेरी गुड. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स विदिन द ॲटम. आता सिलिकॉन जो आहे तुमचा, याचं स्ट्रक्चर जे असतं क्रिस्टलाइन is tetrahedral, means what? It has 4 valence electrons in its outermost shell. ठीक आहे. सो प्रत्येक शेलला काय असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि आपल्याला काय करायचंय, फक्त सिलिकॉन न कन्सिडर करता त्याच्यामध्ये काय करायचंय, हा त्याच्या आधी सेमीकंडक्टिंग मध्ये प्युअर फॉर्म मध्ये जे आहेत, बेस्ट एक्झाम्पल जे आहेत सिलिकॉन आणि जर्मेनियम आहे, त्यांच्यामध्ये आपण काय करणार आहे, इम्प्युरिटी ऍड करणार आहोत. सो इम्प्युरिटी कशी ऍड केली जाते ते मी तुम्हाला क्लिअर सांगते. एक डायग्राम शेअर करते तुम्हाला आत्ता लगेच. नंतर 11 नंबरचा ब्रश ऑन कम्युटेटर.
डायग्राम क्लिअर दिसतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. आता हा जो आहे हा एक Yes, ma'am. Ma'am. बर, ह्याच्यामध्ये जे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते इथे कुठल्याही टाईपची आपण इम्प्युरिटी ऍड केलेली नाहीये, बरोबर. इथे काय दिसतंय डायग्राम मध्ये तुम्हाला की पूर्ण जे आपण ॲटम्स यूज केलेले दे आर ऑफ सिलिकॉन ओनली, सिलिकॉनचे आहेत. ठीक आहे. जे काही इथे हे दिसत आहेत हे पॉइंट्स जे आहेत ते होल्स आहेत, म्हणजे काय देर इज अ व्हॅकन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा, ठीक आहे. होल म्हटलेले, होल म्हणजे काय, होल ऍक्ट्स एज अ पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स, आणि जो फिल केलेलं दिसतंय ते आहेत इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. सो हे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इथे या केसमध्ये काय होणार आहे की इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर जेव्हा तुम्ही एक्सटर्नली एनर्जी देताय, प्रोव्हाइड करताय आयदर इन टर्म्स ऑफ टेम्परेचर किंवा लाईट किंवा सप्लाय, जे काही देणार आहे त्या मोमेंटला काय होणार आहे की इथे जी कंडिशन दिसते की प्रत्येक जो बँड आहे, सॉरी ॲटम आहे त्याच्याजवळ एक होल आहे, होल क्रिएटेड आहे, म्हणजे जेवढे नंबर ऑफ होल्स, समजा इकडनं हा काय करतोय, समजा सिलिकॉननी काय केलं की यांच्यामध्ये काय झालंय, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन झाले, म्हणजे पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर्म झालेले. जेव्हा पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं त्यांची प्रॉपर्टी काय होते, न्यूट्रलाइज होते. ठीक आहे, झिरो होते. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन पेअर झाला, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन पेअर झाला, इथे पण पेअरिंग फॉर्म झालंय जेव्हा तुम्ही एनर्जी देताय त्यावेळेस. आणि इथे काय होतंय, व्हॅकन्सी होते. जेव्हा इथे व्हॅकन्सी क्रिएट होते तर हा काय करणार आहे, याच्याकडचा एक इलेक्ट्रॉन याला शेअर करेल. ठीक आहे, पण याला शेअर करताना याच्याकडे काय होते, परत एक व्हॅकन्सी तयार होते, बरोबर. परत इथे सुद्धा तसंच कंडिशन घेतली. समजा मी हा सिलिकॉन आयटम कन्सिडर केला, याच्या तीनही बँडला जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स प्रॉपरली शेअर झालेले, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली, न्यूट्रलाइज झाली. इथे तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर दिसतोय, म्हणजे होल दिसतोय, म्हणजे देर इज अ डिफिशियन्सी ऑफ 1 इलेक्ट्रॉन. मग हा काय करणार आहे, शेजारच्या सिलिकॉनकडनं एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. पण जेव्हा हा ऍक्सेप्ट करतो आणि हा डोनेट करतोय त्यावेळेस याच्याकडे काय होतंय, डिफिशियन्सी ऑकर होते, कारण याचा हा इलेक्ट्रॉन तो त्याला देऊन टाकतोय. सो परत ते डिफिशियन्सी होते, म्हणजेच काय की इक्वल नंबर ऑफ होल्स आणि इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विल गेट जनरेटेड, आणि याच्यामुळे काय होत आहे, नॅचरली परत एकदा त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ती काय होते, रिड्यूस्ड होते, ती न्यूट्रलाइज होते. त्यामुळे दिस इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर ऍक्ट्स एज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग आपल्याला कसा आयटम पाहिजे की असा एक आयटम पाहिजे ज्याच्यासोबत आपण इम्प्युरिटी ऍड करू की एक तर त्याच्याकडे हे 4 इलेक्ट्रॉन तर असणार, अजून एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असला पाहिजे, किंवा 3 इलेक्ट्रॉन असल्यानंतर एक व्हॅकन्सी असली पाहिजे, म्हणजे कंपल्सरी. म्हणजे याच्या भोवती हे 4 इलेक्ट्रॉन्स असतील, इकडे 4 इलेक्ट्रॉन्स असतील, इकडे 4 असतील, इकडे 4 असतील, पण इथे एकतर व्हॅकन्सी असेल किंवा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असेल. असं जेव्हा आपण आयटम यूज करतो त्याला म्हणतो ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी. आता ती कशी इम्प्युरिटी ऍड केली जाते त्याचा मी तुम्हाला डायग्राम शेअर करते परत एकदा. समजत नसेल तर तुम्ही मध्ये मला इंटरप्ट करू शकता की मॅम हे समजलं नाही. ठीक आहे. Next 13 number, squirrel cage induction motor, 3 phase. Squirrel cage induction motor, 3 phase. डायग्राम क्लिअर दिसते, मगाचच आहे सेम. हा, इकडे सिलिकॉन आहे, इथे सिलिकॉन आहे, इथे सिलिकॉन आहे, सिलिकॉन आहे. तो Blur चारही this काय teacher. ब्लर दिसते. बर, वेट. आता दिसते का चेक करा. 14 number आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. की ब्लर दिसते अजून, एकदा मला सांगा फक्त. क्लिअर दिसते आता. Need this time, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. याच्यामध्ये काय दिसते बघा डायग्राम मध्ये की मी सांगितलं सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये काय असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. 4 इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर आहे.
एक आपण इथे काय घेतलेलं आहे लीड, पीबी मीन्स लीडचं व्हॅल्युएशन आहे, एसआय मीन्स सिलिकॉन आणि इकडे आहे बोरॉन. ठीक आहे, सो बी मीन्स बोरॉन. एक आहे ज्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनवाला आहे, म्हणजे याच्याकडे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ऑन इट्स आउटर मोस्ट शेल. तर 5 कसे, एक इकडे आपण साईडला पुटअप केलेला आहे. तर 4 सिलिकॉन सोबत त्याने काय केलंय, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलंय, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली, न्यूट्रल झाली. बट त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन काय झालाय, एक्स्ट्रा राहिलेला आहे. हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन काय होतो, ऍज अ कंडक्टर म्हणून ऑपरेट होऊ शकतो. सो इथे काय दिसते की हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तो कोणाला तरी डोनेट करू शकतो, म्हणजेच काय, एनर्जी कॅन बी जनरेटेड. सो कंडक्शन एनर्जी इथे काय होते, जनरेट होते ड्यू टू जस्ट बिकॉज ऑफ निगेटिव्ह चार्ज कॅरियर. सो याला आपण म्हणतो donor impurity or the pentavalent type of impurity. Pentavalent means the elements which having 5 electrons in its outermost shell, while among the 5 valence electrons 4 electrons forms the covalent bond with the silicon atom, while one remain extra फॉर द कंडक्टिव्हिटी पर्पज. ठीक आहे, हा काय करणार आहे, हा इलेक्ट्रॉन ऍज अ कॅरियर म्हणून ऑपरेट होतोय. तो कुठे पण जेव्हा तुम्ही एनर्जी सप्लाय होणार त्यावेळेस तो तुम्ही इझिली डोनेट करू शकता. सो याला आपण डोनर इम्प्युरिटी पण म्हणू शकतो. नेक्स्ट इकडे जे दिसतंय, म्हणजे हा एक टाईपचा काय झाला, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता हा पेंटाव्हॅलंट आहे, हा निगेटिव्ह चार्ज करतोय, म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणजे काय की तो निगेटिव्ह चार्ज जनरेट करतोय, म्हणून त्याला आपण एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर म्हणतो. आता एन टाईप सेमीकंडक्टर काला म्हणून मी तुम्हाला म्हटले की आठवण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी एन मीन्स निगेटिव्ह अजून करा, कारण ते काय करताय, निगेटिव्ह चार्ज कॅरियर असतात. सो निगेटिव्ह चार्ज कॅरियर म्हणजेच काय, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजेच काय, दे आर द डोनर इम्प्युरिटी. ठीक आहे, नेक्स्ट आहे इकडे बोरॉन आपण यूज केलेला आहे ॲज अन इम्प्युरिटी. द इम्प्युरिटी टाईप इज बोरॉन. इट इज अ ट्रायव्हॅलंट मीन्स हॅव्हिंग 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. ठीक आहे, तर 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजेच काय झालंय की 4 सिलिकॉन ॲटम आहे, 4 सिलिकॉन ॲटम सोबत बनवताना 3 सोबत तो काय करतोय, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतोय. पण चौथ्या सोबत तो काय करू शकतोय, फॉर्म नाही होते, कारण का, त्याच्याकडे एक डिफिशियन्सी जनरेट झालेली. सो डिफिशियन्सी जनरेट झाल्यामुळे हा काय होतो, ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर म्हणून जनरेट होतो. ठीक आहे, सो पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर आहे, म्हणजे याला काय, याच्याकडनं काय पाहिजे असतं, इलेक्ट्रॉन पाहिजे असतो. म्हणजे डोनर काय करणार आहे, ॲक्सेप्टरला एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होणार आहे, टोटल बॉन्डिंग फॉर्मेशन होईल. सो हा झाला तुमचा ॲक्सेप्टर इम्प्युरिटी. म्हणजेच काय, there is a deficiency of one electron, they acts as a positive charge carrier, hence they are also called as p type of semiconductor. सगळ्यात महत्त्वाचं नोट डाऊन करण्यासारखं, n type semiconductor means negative charge carriers. Second point, they are the pentavalent impurity. Third point, they are the donor impurity for n-type semiconductor. While p-type semiconductor are the acceptor impurity, they are the positive charge carriers, and they are called as p-type semiconductor. Donor means n-type, acceptor means p-type. Then negative charge carriers means n-type, positive charge carriers means p-type semiconductors. ठीक आहे, क्लिअर, सगळ्यांना समजतंय. सो आता हे झाले पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर, जे एक्सट्रिन्सिकचे बेसिकली 2 टाईप्स होते जे फॉर्म झालेले. सो आपण परत एकदा रिवाइज करू या 3-4 कन्सेप्ट. हे समजलं असेल तर हा जो पहिला चॅप्टर होता छोटासा, ज्याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन होतं, सेमीकंडक्टर थिअरी होती, ज्यामध्ये तुम्हाला स्टडी काय काय करायचं होतं. पहिला पॉईंट, व्हॉट इज मीन बाय सेमीकंडक्टर, what are the different types of semiconductor, then what is mean by intrinsic semiconductor, what is mean by extrinsic semiconductor, example of intrinsic and extrinsic semiconductors. ठीक आहे, हे क्लिअर झालं असेल तर नेक्स्ट जे लेसन राहील तुम्हाला ते इझिली समजेल. ठीक आहे, सो परत एकदा रिवाइज करते. फर्स्ट पॉईंट काय होता, सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर आर नथिंग बट दोज मटेरियल्स विच पजेस द प्रॉपर्टी ऑफ बोथ metals and non-metals, or you can say conductor and insulator. Semiconductor in its pure form acts as a bad conductor of electricity, and they are called as intrinsic type of semiconductors. They are the intrinsic type of semiconductors. While when we add the impurity to the pure semiconductor, then it is called as process of doping. Means addition of impurity to the pure semiconductor is called as doping, and due to this the new semiconductor is formed, that is called as extrinsic semiconductor. Means those semiconductor which are in
in impure form means they contain some impurity. Okay, so this impurity may be your acceptor impurity or the donor impurity. If there is a donor impurity, then they act as a negative charge carriers. They are also called as pentavalent type of impurity, and the best example is the lead. After that, acceptor impurity are also called as positive charge carriers, and they are also called as p-type semiconductors, and they are the trivalent type of impurity. Okay, so donor means n-type semiconductor, acceptor means p-type semiconductor. P-type semiconductor acts as a positive charge carriers, n-type semiconductor acts as a negative charge carriers. समजले सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारू शकता. नो मॅम. नक्की बिंदास विचारू शकता, कारण पुढे आपण जे स्टडी करणार आहे ते इलेक्ट्रॉनिक्सच्या ॲक्च्युअल सिलेबसकडे जाणार आहोत. म्हणजे ह्या पी टाईप आणि एन टाईपचा यूज करून कोणते कोणते कंपोनंट्स फॉर्म होतात, त्यांचं युटिलायझेशन, त्यांचं ॲप्लिकेशन आपण स्टडी करणार आहोत. सो आता हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे की व्हॉट इज मीन बाय पी टाईप, व्हॉट इज मीन बाय एन टाईप सेमीकंडक्टर.